हे छान मस्त मसाल्यामध्ये मम्मीने फ्राय केलंय. तर्री थोडीशी नाही म्हटलं तरी सुटलेलीच आहे. तेल घालायचं मस्त की त्याचा स्मोक सुटायला सुरू. ते स्मोकचं जास्त फ्लेवर. नमस्कार मंडळी, आज डायरेक्ट किचन मधनं तुम्हाला हाय हॅलो. आणि इकडे ऑलरेडी शेवटचं काम सुरुवातीला करायला घेतलेलं आहे यांनी. पराठे बनवायला घेतले कारण मी गेलो होतो केस कापायला खाली. हे तूच नव्हता. हा म्हणजे मग आता मस्त की हेअर कट करून घेतलं छान. आणि आता मस्त की केस धुवायला चाललोय मी. डोकं धुवायला चाललं. केस आहेत ना, मी लहानच आहे बाळा. तुला फक्त वयाने जास्त दिसतोस म्हातारे. ती बघ ती चिर तरुण बघा. 60 वर्षाची म्हातारी जिथे एकही केस अजून पांढरा झालेला नाहीये. अशा प्रकारे मम्मी पराठे करायला घेतले, त्रिकोणी पराठे आपले. आणि झालेत मला वाटतं. हा का शेवटचा वेळेवरती आलोय मी घरी. काही स्क्रिप्टेड नाही आणि याच्यामध्ये मी आलो आणि तेव्हा त्यांचं शेवटचं चालू होतं. इकडे काहीतरी काजू भिजत घातलेत आणि टोमॅटो आणि कांदा वगैरे मम्मीला विचारून नंतर आपण काय करायचं. चला आता मम्मीला विचारू की मम्मीने काय काय तयारी केली आहे. काय केलंयस ग? चिकन आपण दुपारी जाणून ठेवलंय ना. बरं पण बनवणार काय पहिल्यांदा ते तर सांग. मम्मी नाव विसरली. स्मोक चिकन. मम्मी स्मोक चिकन बनवते. मग हे काय आहे? हे आपण आता दुपारी चिकन आणून ठेवलंय ना. अर्धा किलो चिकन आणून त्याला दही लावून ठेवलंय. हो आणि आपण मिक्स घेतलंय चिकन. त्यात काय असं 100 बोनलेस ग्रॅम दही लावून ठेवलंय. 100 ग्रॅम दही. बरं ठीक आहे. आणि मग आता त्याच्यासाठी आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणार आहे ते 2 कांदे घेतलेत, 3 टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट आपली ऑलरेडी तयार आहेच. ती वापरायची. आणि काहीतरी अजून काजू पण आहेत तिकडे ना. हो, काजू म्हणजे थोडे काजू पण भिजत घ्यायचे. ते पण मला वाटतं ह्याच्यातच घालणार ना तू टोमॅटो सोबत. हो. हा कारण की टोमॅटो नंतर ऍड करायचा असतोय ना. म्हणजे कांद्याची पेस्ट पहिली तेलावर फ्राय करशील, मग आधीच काजू टाकल्याचं तर करपेल ते. ठीक आहे. मग आता या सगळ्यांच्या मग मी पेस्ट करून घेते टोमॅटो आणि कांद्याच्या. आणि टोमॅटो सोबत काजू घालणार आहे पेस्टसाठी. काजू भिजवून ठेवले होते आणि म्हणजे ते ओव्हन मध्ये घातले थोडा वेळ गरम पाण्यामध्ये आणि ते भिजवत ठेवलेत बराच वेळ. म्हणजे ते नरम पडतील आणि पेस्ट लवकर होईल त्याची. आता आपण याची पेस्ट करून घेऊया. मम्मीने घेतले कांद्याची पेस्ट करून. आता टोमॅटोची करते त्याच भांड्यात. रिपर्पोजिशन काही त्याला आपलं धुवून घेऊन घ्यायचं नाही. कशाला भांड्याला काय गरज नाही ना परत तेच ते. तेच तर वापरायचं. मस्त कांद्याची पेस्ट केलं तर आपण. आता सुरुवात झाली रेसिपीला. मी तेल घालते. अगोदर असतं तेलाचं काम. हो आणि तुम्ही घी किंवा तेल काही घी किंवा बटर तुम्ही काही वापरत असाल रेसिपीला ना तर आधी तेल थोडंसं टाकायचं. रेसिपी स्पेशल जरा बनवतोय आपण. मग काय जरा त्याला तुपाचा. त्याला तुपाचा बटर. त्याला कधी पण तेल वापरायचं बटर किंवा घीच्या याला तर ते बटर किंवा घी जळत नाही तेल असले. तेलामुळे टेम्परेचर हाय राहतं. आणि बटर मस्त घेतलं हे घालतोय आपण. आणि छान मस्त मेल्ट होऊन द्यायचं हे. मग पुढची प्रोसिजर काय ते विचारू मम्मीला आपण. हा खडे मसाले घेतले. काय काय? 4 लवंगा, 7-8 काळी मिरी, 2 वेलची, थोडंसं हे दालचिनी आणि एक स्टारफूल चक्रफूल. मम्मीचं आवडतं चक्रफूल. नो 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 नो. आणि तेजपत्ता. कशातही काही टाकलं ना मला चायनीज मध्ये किंवा दुसऱ्या कशात किंवा काही रेसिपी मला चक्रफूल किंवा मी गरम मसाले वापरतो आणि ते नेमकं मम्मीला जातं. लागले गरम मसाले उडायला मला लागले. आणि बटर थोडासा पण कांदा घालूया. एकदम थोडासा कांदा तो आपण हे केलं घातलं याच्यामध्ये तेलावरती. आता आपण तो परतून घेतो छान. आलं लसूणची पेस्ट घातली आहे छान. ती परतून घेऊया. त्याच्यावर मम्मी परत लय चांगलं आलं लसणाचं पेस्ट. तर ते मेन तो कच्चा पणच घालवायचा ना आपल्याला जास्त त्याचं. आता कांदा पण कच्चाच आहे ना. कांद्याची पेस्ट बनवले. पण मग हे असं का म्हणजे ते तू कांद्याची पेस्ट असं तू ते चिकन टिक्काच्या रेसिपीवरून सुचलं का तुला? त्यात पण तू सगळं ते कांदा टोमॅटो. बरं ते कसं करते कांदा कच्चा टोमॅटो आणि आलं लसूण जिरं. त्याच्यामध्ये थोडं माल मसाला वेगळा असतो. जिरं असतं, गरम मसाला नसतो. या रेसिपीमध्ये गरम मसाला आहे. फोडणीला टाकलाय आणि आपण नंतर गरम मसाला पावडर लास्टला टाकणार आहोत शेवटी. कांद्याची पेस्ट टाकून परतायला घेतलं छान. आता परतून घेऊ आपण. छान कांदा असा मस्त आहे की ब्राउनिश झालाय. आपण त्यात मसाले टाकते मम्मी. काही हळद,
धना पावडर तर पाहिजेच. हो त्याच्याने मस्त असं रोबस्ट फ्लेवर येतो रे धना पावडरने. यात स्पेशल मसाला असं दुसरा कुठला नाही घालायचा ना, नाही लाल तिखट, फक्त सिंपल साधं लाल तिखट, गरम फक्त मसाला, मिरचीची पावडर, गरम मसाला पावडर येईल ती शेवटी ना आपली नंतर. हो. हा आता फक्त लाल तिखट वापरायचं ना आपल्याला आणि गरम मसाला. किती तिखट पाहिजे? तरी मीडियम स्पायसी, म्हणजे नेहमीपेक्षा थोडं जास्त, कारण आपलं ती नाही तर मग चिकन टिक्का गरम मसाला मसाला cream पण तिखट वगैरे. असतो ना. त्याला घातलं मस्त 2 चमचे फ्राय करून घेऊ. ही लाल मिरची पावडर असते ना एव्हरेस्टची. कलर पण किती छान आला त्याचा. हो. आता व्हिडिओ मध्ये थोडासा तिखट पिवळसर पण दिसतो. आहे. हो तिखट पण असते. मागे तू म्हणतेस कधीतरी आणायचीस तू त्यावेळेला ती तिखट नाही लागायची ना तेवढी. ते बघून घ्यायला लागतं वर मिरची कोणती दाखवली ती. त्याचे 3 असतात काहीतरी, तिखालाल, कुटीलाल आणि काश्मीरी लाल असे 3 असतात त्यांचे. कुटीलाल म्हणजे ती जाडसर असते जाडसर असते आणि काश्मीरी लाल जी असते ती तिखट नसते, ती फक्त कलरला असते. आणि लवंगी मिरची दाखवलेली असते ना ती असते. अशा प्रकारे हे परतलं जाते छान मसाले, कारण मसाले पण परतायला लागतात आपल्याला बरंच. हो आता आपण टोमॅटो पेरी घालू. टोमॅटो आणि ते त्यात पण काजू शिजवून पण घ्यायचे घातलेले. हो आता हे टोमॅटो आणि काजू एकत्र घातलेली प्युरी आहे, तर ती आपण घातली आणि आता ती मस्त त्या रश्यात बोलतो त्या मसाल्यात आपण छान परतून घालणार ना. पांढरट पांढरट झाल्या कारण त्यात काजू होते म्हणून, बाकी काय नाही. ते किती फक्त मला वाटतं 7 की 8 काजू होतेच फक्त, जास्त नव्हते. तेवढ्यामुळे पण त्याला मस्त ते ग्रेव्हीला रिचनेस येतो छान. बटर पण आहे, तेल आहे थोडंसं. आता ती आपण क्रीमी चिकन ते बनवतो ते त्याच्यामध्ये साय टाकतो. साय म्हणजे हे मलाई. चिकन मलाई मसाला ना ते. हा. मलाई म्हणजे हा क्रीम ऑफ दूध, आपण जे दूध घरी येतं त्याचीच ती क्रीम आपण काढतो, हो. मलाई एक जमा करतो आणि ती, किंवा मग ती नसेल तुमच्याकडे तर आपण बाहेर अमूलची ती फ्रेश क्रीमचं ते हो. टेट्रा पॅकचं ते येतं पॅकेट, ते पण आपण वापरू शकतो. ते आणायला लागेल. म्हणजे आमच्याकडे आधी व्हायचं जाडं दूध यायचं म्हशीचं दूध, तर त्यावेळेला आम्ही हो त्यावेळेला आम्ही ते हे करायचो, त्याचं क्रीम काढून जमा करून ठेवायचं, तूप आपण वगैरे बंद बनवून केलं ठेवायचं. ते. हा म्हणजे ते तूप काढण्याची पण एक प्रोसिजर आहे, किचकट जरा जास्त वेळ जातो. ते नाही ते दुधाचंच आता आपण गॅरंटी नाही देऊ. ते नाव नको घ्यायला, पण नको ते त्यापेक्षा ब्रँडचं पण नाही, आणि आपण सुट्टा आणतो तर सुट्ट्या दुधाची पण गॅरंटी नाही राहिली आता की ते तेवढं मिळते, कारण तेवढी साईज जेवढी आधी निघायची तरी पण तेवढी कसं नाही. आपल्याकडे आता इथे जवळ हे आहेत ना तबेले तबेल आहेत, आहे. त्यामुळे असं वाटतं की त्यांच्याकडचं दूध चांगलं आहे. छान मस्त आपण हो भात मी थोडासाच लावला एकदम बारीक पातेल्यामध्ये, कारण यांना भात नकोय. तर तो माझ्यासाठी, कारण मला जेवण एंड करायला भात लागतो बाबा. स्वतः टोमॅटो घातल्यानंतर छान मसाला तो परततो आपण आणि तो मस्त परतून घेऊया आता. खुशबू आली का? मस्त ते सगळे कांदा टोमॅटो आणि मसाल्यांची पूर्ण मस्त असं सुगंध या आरोग्य ग्रेव्हीला तरी नसते हा. नाही येत, कारण घट्ट आहे ना ते. घट्टाला तरी कशी येणार. वा हे तर छान मस्त सुगंध आला. मसाला छान मस्त परतून झाला, त्याने बाहेर फटाके पडते कोणतरी लग्न वाटतं. कोणाचं काय तर कोणाचं काय. बापरे, त्या रस्त्याने निघता निघता किती वेळ गेला. कुठलं हे देवदायनगर. हो तिकडे हे आहे ना आता संस्कृती आर्ट फेस्टिवल चालू आहे ना, तिकडे ते पण जायचं होतं, पण नाही काय जायला जमलं. आपले सगळ्यांचे प्लॅन वेगवेगळे काय 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 होते, तर तिकडे पण. आता हे घालूया. चिकन आहे, चिकन टाकायचं आहे मसाल्यामध्ये. चिकनला सकाळीच मी आणलं चिकन आणि त्याला दही लावून ठेवलं होतं अर्धा किलो चिकनला. आणि आज काय आपले जास्त असे बारीक पीस वगैरे नाही केले, आपलं मोठे पीस नाही ठेवले, जरा थोडेसे मीडियम साईजेस केले ते, तर त्याला दही लावून ठेवलं होतं फक्त. नुसतं बोनलेस पीसचे सुद्धा करू शकतो. तसं आपल्याला ते नुसते बोनलेस पेक्षा आपल्याला हड्डीचे नाही piece. नाही, त्याची चव मेन आपल्या हड्डीला असते. ते बोनलेस नुसतं खाऊन काय करायचं. ते टिक्क्या बिक्क्यामध्ये चांगलं लागतं आपलं खायला. हो. त्याच्यामुळे आता हे छान मस्त मसाल्यामध्ये मम्मीने फ्राय केलंय. आता त्याला काय थोडंसंच पाणी घालून वाटतं झाकण मारून शिजवत ठेव. भांडं बघून भांड आपलं विसळून घ्यायचं त्याच्यात थोडं, आणि सकाळपासून मुरलंय ना, त्यात मुरलं की चिकन शिजतं सॉफ्ट. लवकर. हा सॉफ्ट होतं. छान मस्त ते परतलं जाते. वा काय काय म्हणजे असे डिश असतात ते काय काय माहिती, असे बनवताच त्याची अशी मजा येत जाते, अशी त्याचा स्मेल, त्याचा अरोमा वगैरे तो सगळा जो येत जातो त्याच्यामुळे. आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे, गॅस कमी आहे पूर्ण की लागायला नको खालून म्हणून. आता ह्याच्यात ते चिकन आपण ठेवलं होतं तेच भांडं होतं, त्यात थोडं ते दही वगैरे राहिलं होतं. दही पण चिकटलेलं होतं. तर थोडं पाणी घातलं विसळलं, आणि आता आपण ते यात थोडंसं घातलं. सुरुवातीलाच आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी नाही घालायचं कधीच. चिकनला त्याचं स्वतःचं पाणी पण सोडू द्यायचं जरा. वर पण थोडं झाकणात ठेवूया ना. हो ते गरम जसं जसं होईल तसं तसं आपण घालायचं.
कारण चिकन आता त्याचं पण खूप पाणी सोडणार आहे याच्यामध्ये अशी नंतर. कामापुरतीच आपल्याला हे करायची हो हो ग्रेव्ही. कसं पूर्ण भातासोबत नाही खायचं आपल्याला, रस्सा तर नाही त्याचा असं करायचं. त्यामुळे त्याला झाकण मारून आपण छान शिजायला ठेवून देऊया. मम्मी गेली झाकण शोधायला. गॅस बारीक, झाकण ऑन, आणि आता याच्यावरती पाणी घालणार आपण. काहीतरी कार्यक्रम करायला आली मम्मी इकडे. पाणी तापलंय वरचा प्लेट मधलं बाय द वे, आणि त्याला छान मस्त हे पण सुटले बघ तर्री. हा, छान. तर हळूहळू शिजत आले की बघ सुटलं पाणी. चिकनला पाणी सुटणारच ना ते छान. टोमॅटो टोमॅटो, हा टोमॅटो लाल नव्हते ना ते. आम्ही मुद्दाम काय आणले माहिती आहे का, थोडेसे लालसर कमी, कारण आपल्याकडे घरात ऑलरेडी टोमॅटो होते. म्हटलं मग ते वापरेपर्यंत ना हे तोपर्यंत लाल होतील, आणि ह्याच्यातले जे लाल झाले ते वापरले मध्ये. काल एक तर पास्ता बनवलं त्याला वापरले गेले लालवाले टोमॅटो. हा मग त्याच्यामुळे ती जरा थोडीशी, पण ती व्हिडिओत जेवढी पिवळसर दिसते ना तेवढी पिवळसर नाही आहे ती काय ग्रेव्ही. व्हिडिओत बघ ना जरा जास्तच पिवळसर दिसते होती. आता मीठ घालते मम्मी, कारण चिकन अर्धवट शिजत आलं बघ. हे आता असं एवढं लालसर आणि ह्याच्यात जास्तच पिवळसर दिसत. सो त्याच्यापेक्षा ती लालसरच आहे ह्याच्यामध्ये रिअलमध्ये. आता आपण त्याला मीठ घातलं तर चवीनुसार मीठ. हो. कमी पडलं तर घालू. ते का नंतर वाढवता येतं, पण वाढलेलं कमी नाही करता येत. असं म्हणतात की कुठल्या पण रश्श्यामध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये जर का मीठ जास्त झालं असेल तर थोडा बटाटा कापून टाकायचा त्यात, 1 किंवा 2. काय नाही होत मला. त्याच्याने मीठ पण, हा असं म्हणतात की थोडासा त्याची वेळ नाही आली अजून. हा, म्हणजे आपण ते जर का जास्तच मीठ झालं तर आपण खातच नाही ते कशा खालीच उतरत नाही. जर का मीठच जास्त झालं असेल तर करणार मला काय. पण बिलकुल अजिबात आवडा म्हणजे मीठ जास्त असेल सहन नाही होत बाबा. मला चालतं. तुला चालतं बघ, चालणारच तुला, कसं नाही चालणार. खारट कुठची. चला आता याच्यावर परत झाकण ठेवलं, आणि पाणी आपण गरजेनुसार वाढवू नंतर पाहिजे. आणि त्याला तर्री थोडीशी नाही म्हटलं तरी सुटलेलीच आहे. तू मध्ये मध्ये बऱ्याच वेळेला ते येऊन त्याला मिक्स केलंस ना, थोडंसं खालीवर केलं की ते खाली लागायला नको. 2-3 वेळा हो, आणि त्यात मध्ये थोडंसं मीठ पण ऍडजस्ट केलं मम्मीने, थोडंसं तिला कमी वाटलं. बघायला. हो. आता बहुतेक आपलं शिजत आलंय. आणि तिकडे आपण कोळसा आहे, जिम्यानाचं नाव आहे मेन मुळात स्मोक चिकन. त्याचा जो स्मोक आहे तो तिथे बनतोय. अगोदर आपण आता हे करून घेऊया. गॅस जरा बारीक केला, आणि येत राही नेहमीच काही तुम्हाला कुठल्या डिशमध्ये काही ॲड करायचं तर गॅस कधी कमी करायचा. नाही तर त्याचा गरम मसाला घातला आपण, बारीक चमचा आमच्याकडचा तो छोटा चमचा, ते थोडंसं टाकला 1.5 चमचा. काही घालताना नेहमी गॅस पहिल्यांदा कमी करायचा, कारण आपल्याला ते घालेपर्यंत थोडा वेळ लागतो, तोपर्यंत पदार्थ खाली लागायची हे असते. शिवाय स्टीलची भांडी आहेत ना. हो, आपल्याला पण आता सगळी भांडी ती हे करायची आहेत म्हणा. काय बोलतात त्याला, कॉपरची, किंवा कॉपरची नाही, कसली असतात ती भांडी. हे ही स्टील पातळ आहे, हा. खाली कॉपर आहे, बाहेर कोटिंग कॉपरची आहे. ते आता नवीन ट्रायप्लाय आले ना, की बाहेरून स्टील आतून स्टील असतं, आणि मधला त्याचा कोर जो असतो तो अल्युमिनियमचा असतो, की ज्याच्याने ते लवकर तापतं भांडं. आपल्याकडे ते दुसरं जाड पातेलं नाही का, ते त्याचं आहे. स्वतः आपण याच्यामध्ये छान त्याला मिक्स केलं, पुन्हा ते गरम मसाला घालून आता एक आपल्याला प्रोसिजर करायचे मस्त. त्याच्यात कोळसा आपण ठेवलाय, आणि त्याची ती जी जळलेली बाजू ती वरच्या साईडला ठेवायची. याच्यावर तेल घालायचं मस्त, की त्याचा स्मोक सुटायला सुरुवात होते. हा असा धूर, हा धूर आपल्याला अडकवून ठेवायचा. चमचा ठेवून नाही, झाकण ठेवून. तुम्ही चमचा ठेवला मम्मीने, तर मी चमचा ठेवून बोललो. चमचा दडपण ठेवायचं. हा, आणि बारीक गॅस आहे. तुम्ही पूर्ण चिकन शिजल्यानंतर पण त्याला करू शकता. आम्ही मध्य ह्याच्यात करतो, कारण की एंडला जर का केला ना आपण, तर त्याचा स्मोकचं इंटेन्सिटी खूप जास्त राहते, म्हणजे खूप जास्त स्मोकी लागते. त्यामुळे ते चालू असताना थोडंसं केलं तुम्ही स्मोक, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला परत मध्ये मिक्स केलं, आणि थोडंसं त्याला जर का शिजायला त्याला कसर राहिली असेल ते शिजवून घेतलं की मग ते भारी होऊन येतं त्याचा स्मोकीनेस त्याचा. आता बघूया त्याचा नंतर पुढे काय होतं. मस्त बाबू स्मोक अख्खा गेला, स्मोक पूर्ण त्याच्यात विरला असणार आता. छान. आणि आपण असं काढून बाजूला ठेवलं. आता हे हा जो वरचा लेअर असेल तर्रीवर असं हळूहळू सुटते ती तर्री मी म्हणत होते, ती तर्री नंतर हळूहळू येणार. आणि छान त्याला तर मिक्स करून घ्यायचं. मीठ एकदा चेक करायचं तुम्हाला पाहिजे, मम्मीने केलं ऑलरेडी. आणि आता हे चिकन पण शिजलं आहे म्हणतेस ना, त्यामुळे आता हे कोथिंबीर घालून गार्निशिंग करून मस्तपैकी घ्यायचं, आणि सरळ जेवायला बसायचं आपण. सरळ. हो,
मी वाकडा बसतो थोडंसं कारण मला शूटिंग करायचं असतं तुमचं. तुम्ही काय कसं खाताय रिॲक्शन दाखवायची असते. बघायची आहे का चिकन? बघ कसं शिजलं दाखव. अरे आहा गरम आहे असू द्या. अशा प्रकारे चिकन मस्त शिजलं आणि आपण आता गॅस बंद करून आणि त्याची सजावट करून घेऊ कोथिंबीर घालून. चला पण आता घेतली ताटा वाढून माझं वाढले. मी ऑब्व्हियसली नंतर जेवणार कारण मी शूटिंग करतो. स्नेहा घेतलं खायला. कसं रे स्मोक पूर्ण असं घरभर पसरलं. हे बघ कंप्लेंट टाकते स्मोक पूर्ण घरभर पसरलाय. नाही कसं पहिल्यांदा खाल्लंस ना तू, कसं वाटलं? छान. काय वेगळं वाटलं त्याच्यामध्ये तुला असं चव? मोस्टली तर पूर्ण स्मोकच आहे. हां आणि जास्त तेच स्मोकचं जास्त फ्लेवर आहे. अच्छा मम्मी खाते. मम्मीने ऑब्व्हियसली तिचे काय 2-4 पीस घेतलेत ते लिव्हर आणि पेटा जे तिला चावायला जमतात तेच तिने घेतलेत खायला. त्यामुळे ते आणि मी तर मगाशी चाकले. मी पण आता घेईन खायला. आमचं आता झालं मस्तपैकी. आपण बायका दोन्ही मस्त आनंद घेतात. मी घेईन आता थोड्या वेळाने जेवायला मस्तपैकी. आणि आत्ता आपण व्हिडिओ इथंच एंड करूया. आणि रेसिपी मस्तपैकी तुम्हाला सांगितलं. खूप चिंदी रेसिपी आहे. खूप खूप सिंपल रेसिपी आहे अशी. आणि हा म्हणजे चिंदी म्हणजे सिंपल रेसिपी आहे ना, बनवायला अशी काही किचकट नाही, कॉम्प्लेक्स रेसिपी अशी नाही आहे. सो हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा हे वाले चिकन आणि आम्हाला सांगा कमेंट करून तुम्ही की तुम्हाला कसं वाटलं ते. हा व्हिडिओ पण कसा वाटला तुम्हाला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला पण लावा. मग तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकले की तुम्हाला कळत जातील कधी आम्ही टाकतोय ते. ठीक आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढं. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. बाय बाय. बाय.